हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गिफ्ट डिझायनरवर. फ्रेंड्स, हा आहे आपला क्लासचा 4था दिवस. मटेरियलची माहिती, निडल कशी पकडायची, चेन कशी बनवायची, गाठ कशी मारायची, हे आपण डे 1, डे 2 आणि डे 3 मध्ये बघितलंच आहे. चला तर आपण आता समोरचा पार्ट बघूया. डे 3 मध्ये आपण बघितलेला आहे बीड्सचा यूज कसा करायचा आणि टिकलीचा यूज कसा करायचा. त्याच पद्धतीने आपल्याला कटमनीचा यूज करायचा असतो. हे आहे कटमनी. हे बघा, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत आहे. तुम्ही डे 2चा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला बीड्सचा यूज जसं सांगितलेलं सेम काहीच चेंज नाही. तोच पॅटर्न त्यात अडकवायचं, खाली टाकायचं दोरा, खालून दोरा गुंतवला की वरती काढायचं म्हणजे चेन बनवायची. सेम प्रोसेसचं काही चेंज नाही. म्हणून मी ह्या टाईम वेस्ट न करता समोरच्या पार्ट घ्यायचा. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक दाखवते. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या 30 दिवसात मी शिकवणार आहे तुम्हाला बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क, ब्रायडलचं ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं हे पूर्ण एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डे 1, डे 2 आणि डे 3चे व्हिडिओसुद्धा बघा. कसं आहे, तुम्ही जेव्हा पहिले पार्ट बघसाल तेव्हाच तुम्हाला समोरचे पार्ट्स क्लिअर होईल. प्रत्येक गोष्ट अडकलेली असते. आता मी हे बीड्सचं डे 3 मध्ये दाखवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये नाही सांगत ते. आणि आता तुम्हाला हे कळणारही नाही. त्यामुळे पहिले तुम्ही डे 2चा व्हिडिओ बघा, डे 3चा व्हिडिओ बघा आणि नंतर डे 4चा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इथं आता आपलं हे बीड्सचं कटमनीचं झालेलं आहे. इथं आपण गाठ मारून घेऊया. या पद्धतीने गाठ कशी मारायची हे बी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते तुम्ही पहिल्या व्हिडिओत जाऊन रिटर्न बघू शकता. ज्या पद्धतीने आपण कटमनीचं केलेलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता व्हाईट बीड्स करायचं आहे. सेम प्रोसेस, काही चेंज नाही. म्हणून मी एकदम फास्टमध्ये तुम्हाला दाखवते. मी घेतलेल्या व्हाईट बीडची साईज जरा ह्यावेळेस छोटीशी आलती, म्हणून ती निडलमध्ये पटकन जात नाही आहे. थोडीशी मोठी साईज असली की ते पटकन जाते. ह्याच पद्धतीने आपल्याला आता आपण जसं बीड्स, टिकली, कटमनी, व्हाईट बीड्स केलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कलर बीड्स बी करता येते, छोटे कटमनी, सेम प्रोसेस आहे. म्हणून मी तुम्हाला सगळं दाखवत बसत नाही आहे. लगेच आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. या पद्धतीने आपण हे बघा व्हाईट बीड्सचं झालेलं आहे. या ठिकाणी आपण गाठ मारून घेऊ. आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिककडे, म्हणजे आज जे कन्सेप्ट घेणार आहे त्याकडे. आज आपण घेणार आहे बीड्स झिगझॅग. त्यासाठी पहिले आपण मण्यांची लाईन बनवून घेऊया. जर तुमच्याकडे दोरी असेल, वर्कसाठी वापरली जाणारी दोरी, तर ती पण आपण चिपकवू शकतो. पण सध्याकडे माझ्याकडे ती नाही आहे, म्हणून मी बीड्सचं बनवते. बीड्सचं केलं तरी चालतं. ह्या पद्धतीने आपण जेव्हा फर्स्ट टाईम आपण जी बीड्सची लाईन बनवली होती त्या पद्धतीने आपल्याला बीड्सची लाईन बनवून घ्यायची. हे जे झिगझॅग असतं ते ब्रायडलच्या ब्लाऊजमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि त्याचं वर्क एकदम उठून आणि ब्रॉड दिसतं. या पद्धतीने बनायची लाईन आपण बनवून घेतलेली आहे. इथं आपण गाठ मारून घेऊया. आता गाठ झाली की आपण मणी घेणार आहे 4. पलीकडल्या साईडने दोरा काढायचा, अलीकडे एक गाठ काढायची. ते गोल नाही ठेवायचं आहे आपल्याला, क्रॉसमध्ये टाकायचं. क्रॉसमध्ये एक गाठ काढली की समोर परत एक टाका काढायचा, पाठीमागं 2 टाके काढायचे, म्हणजे 2 चैन बनवायच्या. परत ते टोक वरती केलं, 4 मणी घेतले, परत त्या टोकात गुंतवलं, 4 मणी टाकायचे, समोर 2 टाके काढायचे, क्रॉस घ्यायचं. ते क्रॉसच छान वाटतं. एकदम असं गोल गोल आकारात नाही घ्यायचं, क्रॉसमध्ये घ्यायचं. समोरचे 2 टाके काढणं झाले ते दोरा रिपीट पाठीमागं असं खेचत पाठीमागं घ्यायचा आणि पाठीमागं 2 टाके काढायचे. ह्याच पद्धतीने सेम लास्टपर्यंत करायचं आहे आपल्याला.
अशा पद्धतीने आपण झिगझॅग लाईन बनवून घेतलेली आहे. लास्टमध्ये आपल्याला 4 मणी न टाकता 3 मणी टाकायचे आणि गाठ मारून घ्यायची. हे बघा, खूप जणांचा डाऊट असतो का शिवलेल्या ब्लाऊजवर वर्क करता येतं का? शिवलेल्या ब्लाऊजवर आपण वर्क बनवू शकतो का? हे बघा, जर कस्टमरचं असेल तर आपल्याला ते घ्यायला परवडत नाही. पण जर स्वतःचं असतं, आपण शिवलेलं असतं आणि आता आपल्याला इच्छा होती त्याच्यावर आपलं वर्क येतं आहे आणि करावं, अशासाठी मी एक व्हिडिओ घेऊन आले. नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा. या 2-3 दिवसात मी ते अपलोड करेनच. त्यामध्ये मी तुम्हाला साध्या नॉर्मल निडलने, ज्याला वर्क येत नाही त्यांनासुद्धा कसं करायचं हे शिकवलेलं आहे आणि ज्यांना वर्क येतं त्यांना आरीच्या निडलने शिकवलेलं आहे. म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा आणि शिवलेल्या ब्लाऊजवर सुद्धा वर्क करा. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.